क्रीमी मलाईदार बघता क्षणी खावासा वाटेल असा आंब्याचा रस. आंब्याचा रस आपण सर्वच नेहमीच करत असतो, परंतु आज अक्षय तृतीया स्पेशल आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. त्यासाठी येथे 1 किलो हापूस आंबा घेतलेला आहे आपण. आता आंबा थोडासा गुणधर्माने उष्ण असतो, त्यामुळे यामध्ये आपण आईस वॉटर टाकून घेऊया आणि 10 मिनटं याला थंड पाण्यामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे. आता हे साईडला ठेवून देऊया. 10 मिनिटानंतर एका कॉटनच्या कपड्याने सर्व आंबा आपल्याला छान असा कोरडा करून घ्यायचा आहे. आता हा साईडला ठेवून देऊया आणि अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने याच्या अशा पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि याचा सर्व गर असा चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे थोडा थोडा. आता सर्व गर काढून झालेला आहे. आता एका ज्युसरच्या भांड्यामध्ये सर्व आंब्याचा गर थोडा थोडा करून टाकून घ्यायचा आहे. आंब्याचा गर टाकून झाला की यामध्ये आपण 1 किलो आंब्यासाठी अर्धी वाटी फक्त साखर टाकून घेणार आहोत आणि 1 वाटी दूध टाकायचं आहे. दूध अगदी जेव्हा आपल्याला आंब्याचा रस खायचा असेल त्याच्या अगोदर टाकायचा. आता इथे 5 ते 6 मी आईस क्यूब टाकून घेतलेले आहे. यामुळे ना आपला आंब्याचा रस अजिबात लवकर काळा पडणार नाही. आता हा क्रीमी मलाईदार आपला आंब्याचा रस बनून तयार झालेला आहे. आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि छान याला गार्निशिंग करण्यासाठी 4 ते 5 केसरच्या काड्या, थोडेसे रोज पेटल आणि थोडेसे पिस्त्याचे काप टाकून सर्व